द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी भाऊसाहेब। आज आपण पलूस तालुक्यातील माळवाडी या गावामध्ये आलो आहोत। या गावातील नागरिकांच्या आपण काही दिवसापूर्वी समस्या जाणून घेतल्या होत्या। त्यावेळेला नागरिकांच्याकडून या गावातील अनेक समस्या आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आपण आज एका समस्येच्या दृष्टिकोनातून, मोठी समस्या आहे या गावाची, आणि त्या समस्येच्या दृष्टिकोनातून आपण आज या गावामध्ये आलेलो आहोत। जसं की अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत। त्याचप्रमाणे गावगाड्यामध्ये राहत असताना किंवा शहरामध्ये राहत असताना किंवा वाडी वस्तीवर राहत असताना माणसाला पाणी पुरवठा, पाणी पिण्याचं पाणी, सांडपाण्याची व्यवस्था आणि घनकचऱ्याची व्यवस्था हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे मी आता सांगितल्याप्रमाणे पाणी पुरवठा व्यवस्था, घनकचरा व्यवस्था, दिवाबत्ती व्यवस्था ह्या मूलभूत गरजा माणसाच्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। आणि ह्या गावची अशीच एक समस्या मोठी आहे की ती समस्या आपण जाणून घेण्यासाठी आता माळवाडीमध्ये आलेलो आहोत। तर माझ्यासोबत ज्या समस्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत त्या समस्या संदर्भातले जे व्यक्ती, ग्रामपंचायतचे कर्मचारी, आरोग्य सेवक माझ्यासोबत आहेत, जेणेकरून त्या व्यक्तीने या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि ती व्यक्ती आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडून या गावची जी समस्या आहे ती समस्या जाणून घेणार आहोत। नमस्कार, तुमचं नाव काय? शामराव बाबराव आहे। आपण किती वर्ष काम करताय ग्रामपंचायतीमध्ये? 17 वर्ष। आरोग्य सेवक म्हणून मला एक सांगू शकता, ग्रामपंचायतीची स्थापना किती सालची आहे? 1966। 1966 सालची ग्रामपंचायतीची स्थापना आहे। म्हणजे जवळपास माझ्या अंदाजानं 55 ते 58 वर्ष झालेली आहे ग्रामपंचायतीची स्थापना होऊन। तर लोकसंख्या किती आहे गावची? 10,000च्या आसपास आहे। कागदाप्रमाणे 6,000, आता वाढीव लोकसंख्येच्या आधारे 10,000 पर्यंत गेलेले। यांच्या म्हणण्याप्रमाणे कागदपत्री लोकसंख्या 6,000च्या आसपास आहे आणि हे गाव वाढीव लोकवस्तीच आहे। वाढीव विस्ताराचं गाव असल्यामुळं नावांनाव दिवसेंदिवस या गावची लोकसंख्या वाढत आहे। त्यामुळं यांच्या म्हणण्याप्रमाणे की आता 10,000च्या पुढे या गावची लोकसंख्या, म्हणजे हे बरंच मोठं गाव आहे। ठीक आहे, तर मला सांगा, या गावामध्ये सांडपाणी किंवा कचरा व्यवस्थापनची काय व्यवस्था आहे का? कचऱ्याची व्यवस्था आजपर्यंत संग्राम दादा होता त्यापर्यंत आम्ही बिरवडी हद्दीत कचरा टाकत होतो। आता आम्हाला कचरा टाकण्याची अजिबात व्यवस्था नाही। त्यामुळं आता 26 जानेवारी पासून आमच्या पूर्णपणे गाड्या बंद आहेत। आमच्या गावच्या 3 गाड्या असून कचरा टाकण्यास आम्हाला जागा नसल्यामुळं जागेची आम्हाला फार अडचण आहे। तरी शासनाने जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी। तर आपल्याला आरोग्य सेवक यांच्याकडून असं समजते की गेल्या ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून, म्हणजे गेल्या 58 वर्षापासून या गावाला कचरा व्यवस्थापन नाही आणि सांडपाणी व्यवस्थापन पण नाही। म्हणजे हे खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या गावामध्ये 58 वर्ष झालं की ही व्यवस्था होऊ शकत नाही। म्हणजे 58 वर्षाच्या कालखंडामध्ये कितीतरी गावामध्ये सरपंच येऊन गेले असतील, सदस्य येऊन गेले असतील, नेते मंडळी येऊन गेले असतील। या गावामध्ये वारंवार मंत्री महोदयांचं किंवा आमदार खासदारांचे वारंवार भेटी असतात। तर मला सांगा, तुम्ही आमदार, खासदार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही ह्या समस्या गावानं किंवा गावच्या प्रतिनिधीने कोणी मांडल्यात का? जे लोकप्रतिनिधी, आमदार असो, खासदार असो, गावातले नेते मंडळी असो किंवा सरपंच, सदस्य यांनी ह्या ज्या समस्या आहेत गावच्या, सांडपाणी व्यवस्था आणि तुमची घनकचरा व्यवस्थापनची व्यवस्था, तर याबद्दल कधी तुम्ही मंत्री महोदय किंवा आमदार, खासदार यांच्याकडे समस्या मांडल्या का? मांडलेले असणार आहेत। म्हणजे पुरावा झालेला नाही। निश्चितच एवढी मोठी समस्या असल्यामुळे वारंवार ही समस्या गावातील नेते मंडळींनी किंवा सरपंच यांनी मांडलेली असणार आहे किंवा या संदर्भात शासन स्तरावरती काय प्रस्ताव देखील केले असतील, परंतु
आता हे आरोग्य सेवक आहेत, यांना जास्त माहिती नसणार आहे. आपण पुढच्या भागामध्ये आपण ग्रामपंचायतीचे जे वरिष्ठ आहेत, ग्रामसेवक असो, सरपंच असो किंवा गावाचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर मला सांगा, सांडपाण्याची व्यवस्था गावामध्ये अजून व्यवस्था झालेली नाही. म्हणजे सांडपाण्याची पण व्यवस्था नाही आणि कचरा व्यवस्थापन पण नाही. आजपर्यंत तुम्ही बिलोडीच्या हद्दीमध्ये बिलोडीच्या कचरा डेपोवरती कचरा टाकत होता? हा, कचरा टाकत होतो. 26 जानेवारी रोजी त्याने बिलोडी ग्रामपंचायतीने आमची गाडी नेऊन त्यांच्या हद्दीत नेऊन लावली. त्यामुळे इथून पुढे कचरा इथं माळवाडीचा कचरा बिलोडी हद्दीत आला नाही पाहिजे अशी सक्त ताकीद देऊन आम्हाला सोडलेला आहे. बिलोडीच्या कचरा डेपोवरती आपण किती वर्ष झालं कचरा तिथे टाकत होता? जवळजवळ 5 वर्ष झालं कचरा बिलोडी डेपोवर टाकत होतो. 5 वर्ष पासून जे माळवाडीतला जे कचरा आहे तो कचरा भिलवडीच्या कचरा डेपोवरती नेऊन टाकत होते. आणि त्यापूर्वी 5 वर्षाच्या अगोदर आपण काय करत होता? 5 वर्षाच्या अगोदर शिवाजीनगर मध्ये 2 विहिरी होत्या. त्या विहिरी आम्ही कचऱ्याने मुजवलेल्या आहेत. सार्वजनिक सरकारी विहिरी होत्या. त्या विहिरीत आम्ही कचरा नेऊन टाकत होतो. तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही कचरा भिलवडीच्या कचरा डेपोवरती टाकत होता. बरोबर. मग तिथल्या भिलवडीच्या कचऱ्याची व्यवस्थापन किंवा कचऱ्याची विल्हेवाट कोणत्या प्रकारे लावली जात होती? बिलोडी गावचे युवा नेते संग्रामदादा पाटील व आमचे ग्रामपंचायतीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात एक बैठक होऊन जो वर्षाला खर्च येत आहे कचरा उचलण्याचा, तो खर्च ग्रामपंचायत माळवाडी करेल असं त्यावेळी ठरलं होतं. आणि त्याप्रमाणे प्रत्येक वर्षाला माळवाडी ग्रामपंचायतीनं तो कचरा उचलण्याचा खर्च केलेला आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. आणि प्रत्येक वर्षी आम्ही तो कचरा उचलून व JCB सांगून मागं सारण्याचं हे काम केलेलं आहे. मग अचानक तुम्ही तिथल्या कचरा डेपोच्या वरती जो कचरा असतो त्या कचऱ्याची तुम्ही विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बिलोडी ग्रामपंचायतीच्या सोबत तुम्ही पण घेतली असताना अचानकपणे तिने कचरा टाकण्याचं थांबवण्याचं कारण काही नसताना 26 जानेवारी पासून माळवाडीचा कचरा बिलोडी हद्दीत टाकायचा नाही असं त्यांनी सक्त ताकीद केलेलं आहे. त्यामुळं आमच्या गाड्या थांबवून आहे. साहजिकच आहे की माळवाडी गावचा कचरा भिलवडीच्या हद्दीमध्ये आणि भिलवडीच्या गावच्या नजदीक जवळच कचरा डेपो आहे. साहजिकच निश्चितच ते कचरा टाकू देणार नाहीत. म्हणजे 26 जानेवारी म्हणजे आज 31 तारीख आहे. या 4-5 दिवसामध्ये कचऱ्याची काय व्यवस्था किंवा गावातील कचरा काय तुम्ही गोळा केला का? कचरा गोळा करून गाड्या भरलेल्या आहेत, पण टाकायची व्यवस्था नसल्यामुळे गाड्या थांबून आहेत. तर आपण पाहू शकता हे माळवाडी गावची इतकी मोठी ही समस्या आहे की माळवाडी गावाला गेल्या 58 वर्षामध्ये कचरा व्यवस्थापन किंवा सांडपाणी व्यवस्थापनची व्यवस्था झालेली नाही. तर मला आमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला एवढं सांगायचं आहे की हे गाव फार मोठं गाव आहे, वाढीव लोकवस्तीचं गाव आहे. तरी ह्या गावामध्ये आपण पाहू शकता की कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्यामुळं गावातील लोकांच्या काय समस्या असतील, गावातील लोक कचऱ्याचं काय करत असतील, या म्हणजे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या किती आहेत? घंटागाड्या 3 आहेत. आपण कशी व्यवस्था करता कचरा गोळा करण्याची? 2, एक शिवाजीनगर, एक गावात आणि एक गटरीतला कचरा काढलेला भरायची व्यवस्था लावतो. आणि कचरा कुठं टाकता आपण? बिलोडी हद्दीत टाकत होतो. आता 26 जानेवारी पासून पूर्णपणे बंद आहे. तर आता पुढची व्यवस्था काय तुम्हाला सरपंच गावातील काय नेते मंडळी किंवा ग्रामसेवक किंवा स्थानिक प्रशासनामधलं कोणी तुम्हाला सांगितलं का पुढची व्यवस्था काय करणार आहेत? त्यांची जागा बघायचं चाललेलं आहे. ते लवकरच जागा बघतील आणि तिथं कचरा पुन्हा टाकण्यात येईल. तर मी आता कॅमेऱ्याच्या पुढे यायच्या अगोदर गावातील काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, या प्रश्नाकडे कोणच लक्ष देत नाही. तरी याची स्थानिक प्रशासन असो, तालुका जिल्हा प्रशासन असो आणि राज्य सरकारला पण माझी विनंती आहे की माळवाडी गावची ही फार मोठी समस्या आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावं आणि ही समस्या सोडवावं.
एवढीच या गावकऱ्यांच्या वतीने आणि माझ्या चॅनलच्या वतीने मी सरकारला विनंती करतो. धन्यवाद.